रामकृष्ण सर. रामकृष्ण हरी, जय शिवराय. बोला दादा. सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या विभागामध्ये पाऊस कसा राहील तेही सांगा. सकाळपासून असलेल्या गरमी असलेल्या भागांमध्ये ढगांची गर्दी ही 2:30 ते 3च्या सुमारासमध्ये वाढणार सर. आहे. आणि महत्वाचं म्हणजे यावेळी बरोबर. जिल्हे थोडे वेगळे आहेत आणि त्या जिल्ह्याला 3:30च्या आसपास तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत सक्रियतेची शक्यता दाट आहे. तर सर्वप्रथम आपण धुळे, साक्रीच्या भागांमध्ये हा वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये सुद्धा हे वातावरण यावेळी 4 वाजेपर्यंत दाखल होऊ शकतं. गरमीची लेवल आणि गरमीच्या लेवलमुळे वाऱ्याची जी काही गती आहे ती देखील स्थिरावलेली सर. पाहायला मिळू शकते. आणि याच कारणास्तव बरोबर. 4 ते 5 वाजता हा वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर काही ठिकाणी वातावरण हे सर्व दूरच्या व्याप्तीचं नाहीये. आणि हे वातावरण व्याप्तीचा विषय आपण वारंवार का घेतोय, कारण की जर मला ह्या तारखा बरं. सांगायच्याच असल्या तर मी एकदमच सांगून टाकल्या असत्या की ओके 13, सर. 14, 15, 16, 17 या तारखेला भाग बदलत पाऊस बरोबर. पडणार आहे. ही तुम्हाला समजणाऱ्या गोष्टी नाहीयेत, त्यामुळे थोडक्यात समजून सांगण्याचा आणखीन प्रयत्न करेल. नाशिक जिल्ह्याला आभाळाची गर्दी आणि व्याप्तीचा विषय 15 ते 20% एवढा का राहतोय, कारण की अनेक ठिकाणी नुसतं ढगाळलेलं वातावरण आणि वाऱ्यामुळे पांगापांगी होणं, पण अनेक ठिकाणी चांगला मेघगर्जनेचा पाऊसही पडणं हे नाशिकच्या जवळपास बरं. उत्तर आणि दक्षिण पूर्व असलेल्या तालुक्यांची ओके, स्थिती सर. आहे. त्याच दिशेने जर आपण पाहिलं, बरोबर. पुण्याची ही सेम कंडिशन आहे. साताऱ्याची सुद्धा दक्षिण उत्तर भागाची व्याप्ती वाढलेली आहे आणि कोल्हापूर, सांगलीच्या भागात देखील हा दस्तक देतोय. विषय राहिला पंढरपूर, सोलापूर भागांचा, तर इथे व्याप्ती कमी आहे पण वातावरण मात्र खूप सक्रिय होण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगरला सुद्धा हा दक्षिण संगमनेर परिसर, अकोले, राहुरी, ओके, सर. शिर्डी भागांमध्ये भाग बदलत यापेक्षाही सविस्तर बरोबर. सांगायचं म्हटलं तर 15 ते 20% एवढा व्याप्तीचा वातावरण आज दुपारनंतर ऍक्टिव्ह होणार आहे. सर, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड ह्या भागाचा पण तुम्ही जरा अंदाज द्या सविस्तर. छत्रपती संभाजीनगरला वातावरण भीती दाखवेल तर काही ठिकाणी मोजक्या स्वरूपाचा पडेल अशी स्थिती आहे. वैजापूरचे दक्षिणेकडील भाग, पैठण, गंगापूरमध्येची दस्तक काही ठिकाणी राहू शकते. जळगाव बरं. उत्तर भागांना काही ठिकाणी, तर जालन्यामध्ये ओके, सर. मोजक्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत ही सक्रियता आहे. बरोबर. सोलापूरच्या निघलेल्या वातावरणाचा प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये, लातूर, धाराशिव परिसरामध्ये काही मोजक्या भागांना राहील. सर्वांना धाक नाहीये, मात्र आभाळ दिसल्या तुमचा कांदा वगैरे जे काय आहे ते 2:30 ते बरं. 3च्या सुमारास गरमीची लेवल आणि आभाळ पांढऱ्या ओके, सर. कलरचं आणि थोडंसं अंधुक धुळीसारखं वातावरण पाहायला मिळालेल्या भागांनी सतर्क राहणं हे बीड जिल्ह्यासाठी आणि लातूर जिल्ह्यासाठी हा अंदाज होता. पश्चिम भागांमध्ये मात्र तो आवर्जून येण्याचा प्रयत्न करेल, कारण की गरमीच्या लेवलला तिथे चांगलीच दाद मिळते. बरं. त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा, ओके सर. वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा म्हणावा अशा बरोबर. पद्धतीचा नाहीये. आणि त्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाची जी काही कंडिशन आहे ती मात्र संध्याकाळपर्यंत दाखल होऊ शकते. वातावरण तुम्हाला पश्चिम भागाकडनं आणि क्रॉसमध्ये दक्षिण साईडकडनं आभाळ दिसलं प्रत्येक गावखेड्याला, त्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे.